नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्मय सक्सेस अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण आता बघणारा विशेष आर्थिक घडामोडी 1 डिसेंबर ते 31 ऑक्टोबर याच्या पुढचे आपण आर्थिक घडामोडी घेणार आहे. सगळेच प्रिलिमच्या पूर्वी सगळं आपला करंट अफेअर्सचा टॉपिक पूर्ण कव्हर होणार आहे. निर्मय सक्सेस अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा. मित्रांना सर्वांना शेअर करा, सर्वांच्या फायद्यासाठी आहे. आणि आपल्या करंट अफेअर्स एकदम चांगल्या दर्जाचा आहे. आपण दररोजच्या पेपरमधून नवीन नवीन करंट अफेअर्स काढत असतो. ठीक आहे मित्रांनो, चला आता आपण पहिलं करंट अफेअर्स बघूया. भारत इस्रायल द्विपक्षीय गुंतवणूक करार झालेला आहे मित्रांनो. भारत आणि इस्रायलने 8 सप्टेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे द्विपक्षीय गुंतवणूक करार बायोलॅटरल इन्व्हेस्टमेंट अग्रीमेंट स्वाक्षरी केली. हा करार दोन्ही देशांमधील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी, संरक्षण देण्यासाठी करण्यात आला. हा करार 1996च्या जुन्या कराराची जागा घेतो, जो 2017 मध्ये रद्द करण्यात आला होता. इस्रायल हा भारताचा सुधारित गुंतवणूक कराराचा आराखडा स्वीकारणारा OECD आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना पहिला सदस्य देश बनला आहे. कोणता पहिला सदस्य देश बनला हे लक्षात ठेवा, विचारू शकते. पुढचं करंट अफेअर्स बघा मित्रांनो. कडधान्य उत्पादन दुप्पट करण्याचं उद्दिष्ट आहे. नीती आयोगाने 2047 पर्यंत कडधान्य उत्पादन दुप्पट करण्याचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. भारताचे सध्याचे कडधान्य उत्पादन सुमारे 260 लाख टन इतके आहे. हे प्रमाण जागतिक कडधान्याच्या सुमारे 25% आहे. नीती आयोगाने 2030 पर्यंत कडधान्यामध्ये भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी 2047 पर्यंत डाळीचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी सरकारकडून धोरणे आणि मार्ग स्वीकारण्याची शिफारस केली आहे. डाळीचे उत्पादन 2030 पर्यंत 34.45 दशलक्ष टन आणि 2047 पर्यंत 51.57 दशलक्ष टन पर्यंत वाढवण्याचा उद्देश आहे. भेल आणि होरायझन टेक याच्यात करार झाला आहे मित्रांनो. भारत हेवी इलेक्ट्रिक्स लिमिटेड भेल सप्टेंबर 2025 मध्ये सिंगापूर मधील होरायझन फ्यूल सेल टेक्नॉलॉजी सोबत सामंजस्य करार झाला आहे. या करारानुसार दोन्ही कंपन्या आणि भारतात हायड्रोजन इंधन सेल आधारित रेल्वे इंजिन विकसित करणार आहे मित्रांनो. हा करार 10 वर्षासाठी कालावधीसाठी केला आहे. याचा मुख्य उद्देश आहे भारतीय रेल्वेसाठी शून्य उत्सर्जन पर्याय प्रदान करणे हा आहे. UPI व्यवहार मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने NPCI ने डिजिटल पेमेंटच्या निवड श्रेणीसाठी UPI व्यवहार मर्यादा वाढवली आहे. 15 सप्टेंबर 2025 पासून वापरकर्ते आता विशिष्ट सत्यापित व्यापारी श्रेणीसाठी 24 तासात 10 लाखापर्यंत व्यवहार करू शकतात. हे बदल केवळ व्यक्ती ते व्यापारी P2M पेमेंटवर लागू आहे. व्यक्ती ते व्यक्ती 1 लाख प्रतिदिन असेल. हे बघा, हे विशिष्ट स्थापित जे व्यापारी आहे त्यासाठी 24 तासात 10 लाखापर्यंत ते पाठवू शकतात, व्यवहार करू शकतात UPI द्वारे. व्यक्ती टू व्यक्ती पेमेंट लागू आहे, व्यक्ती ते व्यापारी आणि व्यक्ती ते व्यक्ती 1 लाखापर्यंत प्रतिदिन. याचे वेगळे स्कॅनर वगैरे येत असतील. संरक्षण स्टार्टअप चाचणी सुविधा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नोएडा उत्तर प्रदेश येथे रॅफी एम्फिबर ह्या स्टार्टअप कंपनीच्या अत्याधुनिक चाचणीचे सुविधेचे उद्घाटन केले. या सुविधेत पेलोड ड्रॉप ड्रोन, स्वार्म ड्रोन आणि अचूक मार्गदर्शक क्षेपणास्त्र ड्रोन यासारख्या विविध प्रकारच्या ड्रोनची निर्मिती केली जाते. भारत मुंबई कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वांग यांनी 4 सप्टेंबर 2025 रोजी नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण येथे सिंगापूरच्या PSA इंटरनॅशनल विकसित केलेल्या भारतीय मुंबई कंटेनर टर्मिनलचे फेज 2 चे उद्घाटन केले. PSA मुंबई हे 4.8 दशलक्ष 20 फूट समतुल्य युनिटच्या वार्षिक हाताळणी क्षमतेसह भारतात सर्वात मोठे कंटेनर टर्मिनल ठरले आहे. भारत आणि EFTA दरम्यान व्यापार करार झालेला आहे. भारत आणि EFTA गटातील व्यापार आणि आर्थिकदृष्ट्या भागीदार करार TEPA 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू झाला आहे. 16 वर्षाच्या वाटाघाटीनंतर 10 मार्च 2024 रोजी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन EFTA हे
ही एक प्रादेशिक व्यापार संघटना आणि मुक्त व्यापार क्षेत्र आहे. त्यामध्ये आइसलँड, लिंक्टेनस्टाइन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड हा देश आहे. 4 युरोपियन देशाचा याचा समावेश आहे. कराची वैशिष्ट्ये बघा, 15 वर्षात 100 अब्ज डॉलर गुंतवणुकीचे वचन करण्यात आले. भारतात 1 दशलक्ष थेट नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. कायदेशीर बंधनकारक व्यापार आणि शाश्वत विकास तरतुदी असलेला भारताचा पहिला मुक्त व्यापार करार झालेला आहे. प्राप्तिकर संकलनात वाढ भारताच्या इतिहासात प्रथमच वैयक्तिक प्राप्तिकर संकलनाने महामंडळ कर संकलनाला मागे टाकलेले आहे. जे आयकर होतं त्याच्यापेक्षा महामंडळ कराला मागे टाकले आहे. आता आयकर पुढे गेलेला आहे. ठीक आहे. एकूण प्रत्यक्ष कराचे दोन्ही कराचा वाटा बघा. आता आयकर 2014 मध्ये 38.1% होता आणि 2024 मध्ये आहे 14 झाला 24 आहे 53.4 आहे. म्हणजे याचा वाढला याचा कमी झाला. हे पहिल्यांदाच झाला इतिहासामध्ये. महामंडळ कर बघा 61.9% आणि 24 मध्ये 46%. म्हणजे हे कमी झालं आहे. हे देशासाठी घातक आहे. हा वाढला पाहिजे नसता. भारत आफ्रिका व्यापार बघा 100 अब्ज डॉलर्सच्या पुढे. भारत आफ्रिका व्यापाराने 2024-25 या आर्थिक वर्षात 100 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला असल्याचे केंद्रीय मंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी 24 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर केले. 1996 ते 24 या काळात 75 अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणुकीसह भारत आफ्रिकेतील सर्वात मोठ्या 5 गुंतवणूकदारांपैकी एक आहे. भारताने आफ्रिकन प्रकल्पासाठी 12 अब्ज डॉलरपेक्षा जास्त किमतीचे सवलतीचे कर्ज आणि 700 दशलक्ष डॉलरचे अनुदान दिलेले आहे. MSME साठी सेंटर ऑफ एक्सलन्स स्टेट बँक ऑफ इंडियाने स्टेट बँक ऑफ अकादमी गुरुग्राम हरियाणा येथे सूक्ष्म लघु मध्यम उद्योगासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना केली आहे. क्षमता निर्माण, संशोधन आणि उद्योग सहकार्याद्वारे MSME इकोसिस्टीम मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. हे लक्षात ठेवा. MSME साठी सेंटर ऑफ एक्सलन्स स्टेट बँक ऑफ इंडियाने स्टेट बँक ऑफ अकादमी गुरुग्राम हरियाणा येथे सूक्ष्म लघु उद्योग मध्यम उद्योगासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना केली. हे लक्षात ठेवा. आणि कोणासाठी केली हे लक्षात ठेवा. पंजाब नॅशनल बँक.in या डोमेनवर स्थलांतरित झालेली आहे. 19 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या कॉर्पोरेट वेबसाईटला bank.in डोमेनवर स्थलांतरित करणारी पंजाब नॅशनल बँक भारतातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक ठरली आहे. हे डोमेन फसवणूक, फिशिंग, सायबर धोके कमी करण्यासाठी केवळ बँकांसाठी राखीव आहे. 7 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीमध्ये वाढत्या डिजिटल पेमेंटच्या फसवणुकीला तोंड देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने वित्तीय क्षेत्रातील सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी bank.in आणि fin.in हे विशेष इंटरनेट डोमेन सुरू करण्याची घोषणा केली आहे. bank.in हे केवळ भारतीय बँकांसाठी आहे आणि fin.in नॉन बँकिंग वित्तीय संस्थांसाठी आहे. SASESCI योजना केंद्रीय अर्थ मंत्रालयाने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या विशेष सहाय्यक योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात 16 राज्यासाठी 56,415 कोटीच्या भांडवली गुंतवणुकीचे प्रस्तावना मंजुरी दिली आहे. भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य स्पेशल असिस्टंट टू स्टेट फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट या योजनेचे नाव असून कोविड-19 महामारीनंतर राज्याला भांडवली खर्चाला चालना देण्यासाठी 2020-21 मध्ये अर्थ मंत्रालयाने ही योजना सुरुवात केली. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून राज्यांना 50 वर्षाचे व्याज मुक्त कर्ज दिले होते. IOC ठरली पहिली भारतीय कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड. 13 ऑगस्ट 2025 रोजी पानिपत रिफायनरीमध्ये सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूल उत्पादनासाठी प्रतिष्ठित ISCC कोरिसा प्रमाणपत्र प्राप्त करणारी देशातील पहिली कंपनी ठरली आहे. हे लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय शाश्वतता आणि कार्बन प्रमाणीकरण आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेद्वारे ICAO आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीसाठी कार्बन ऑफसेटिंग कपात योजना अंतर्गत विकसित करण्यात आले आहे. तसेच IOC ने पानिपत रिफायनरीमधून उत्पादन होणारे शाश्वत विमान इंधन पुरवण्यासाठी एअर इंडियाशी भागीदारी केलेली आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो. IOC ठरली पहिली भारतीय कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड.
13 ऑगस्ट 2025 रोजी पानिपत रिफायनरीमध्ये सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूल उत्पादनासाठी प्रतिष्ठित हे प्रमाणपत्र त्यांना प्राप्त झालं आहे. पहिली कंपनी ठरलेली आहे. एनटीपीसी ठरली पहिली कंपनी वीज पुरवठा सातत्य राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानक स्वीकारणारी एनटीपीसी हे भारतातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी ठरली आहे. एनटीपीसीने व्यवसाय सातत्य व्यवस्थापन प्रणाली बिझनेस कंटिन्युटी मॅनेजमेंट सिस्टीम संबंधित ISO 22301-209 हे मानक स्वीकारले आहे. हे मानक नैसर्गिक आपत्ती, सायबर हल्ले किंवा तांत्रिक बिघाड यासारख्या अनपेक्षित घटनांमध्ये अखंड वीज निर्मिती पुरवठा करणारे सुनिश्चित करते. स्वागत FI हे पोर्टल आता निर्माण केलं आहे. सेबीने परदेशी गुंतवणूकदारांसाठी स्वागत FI नावाचे एक नवीन पोर्टल सुरू केले आहे. भारतातील भांडवली बाजारात गुंतवणूक करणाऱ्या विश्वसनीय परदेशी गुंतवणूकदारांना नोंदणी आणि अनुपालनासाठी एक सुलभ डिजिटल एक खिडकी प्रणाली उपलब्ध करून देणे हा या पोर्टलचा उद्देश आहे. स्वागत FI सिंगल विंडो ऑटोमॅटिक जनरलाइज असेस फॉर ट्रस्टेड फॉरेन इन्व्हेस्टर. KSFE हे 1 लाख कोटी रुपयाची उलाढाल केरळ राज्य वित्तीय उद्योग ही ऑगस्ट 2025 मध्ये 1 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक उलाढाल पार करणारी भारतातील पहिली विविध बिगर बँकिंग कंपनी ठरली आहे. RBIच्या नियमानुसार चिट फंड चालवणाऱ्या कंपन्या विविध बिगर बँकिंग कंपनी म्हणून वर्गीकृत केली जाते. KSFE ची स्थापना 1969 मध्ये होती. याचा मुख्य उद्दिष्ट केरळमधील लोकांना वित्तीय सेवा पुरवणे, खासगी चिट फंडांना एक सुरक्षित सरकारी पर्याय उपलब्ध करून देणे. त्रिसूर येथे या कंपनीचे मुख्यालय आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो. नाम अंतर्गत पहिला आंतरराज्य व्यापार ऑगस्ट 2025 मध्ये राष्ट्रीय कृषी बाजारांतर्गत नाम पहिला आंतरराज्य व्यापार जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र यांच्यात झाला. काश्मीरमधील सफरचंद आणि पेरू घेऊन एक ट्रक पुण्यातील गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समितीत पोहोचले. भारताने सुरू केलेल्या नाम प्लॅटफॉर्मचा उद्देशच आहे देशातील कृषी उत्पन्न बाजार समित्या जोडणे, शेतमालासाठी एकात्मिक राष्ट्रीयकरण बाजारपेठ तयार करणे. कृषी मंत्रालयाने 14 एप्रिल 2016 रोजी हे व्यासपीठ सुरू केले. हे लक्षात ठेवा मित्रांनो. 10,000वा FPO सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मक्का, केळी आणि भात या पिकावर लक्ष केंद्रित करून बिहारमधील खगरिया जिल्ह्यात 10,000वा FPO सुरू केला. मोदी यांनी 29 फेब्रुवारी 2020 रोजी 10,000 शेतकरी उत्पादक संघटनेची निर्मिती आणि प्रोत्साहन ही केंद्रीय क्षेत्र योजना सुरू केली. ही योजना 2027-28 पर्यंत 6,865 कोटी रुपये बजेट खर्चासह सुरू करण्यात आली. BSE ला 150 वर्ष पूर्ण. 17 एप्रिल 2025 रोजी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या 150व्या वर्षाच्या पूर्ततेसाठी 150 रुपयाच्या स्मारक नाण्याचे अनावरण केले. स्थापना कधी झाली होती? 1875 साली. संस्थापक कोण होते? प्रेमचंद्र रॉयचंद्र, कापूस व्यापारी होते. हे आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज आहे. आशियातील सर्वात लांब मालगाडी बघा. भारतातील रेल्वेने 9 ऑगस्ट 2025 रोजी रुद्रास्त्र नावाची आशियातील खंडातील सर्वात लांब मालगाडी यशस्वीरित्या चालवून 9वा टप्पा गाठला. 4.5 किलोमीटर लांबीची ही मालगाडी पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागातून धनबाद विभागात जलद गतीने माल वाहतूक करण्यासाठी पाठवण्यात आली होती. ही मालगाड्याची एकूण 354 डब्याची आहे. गंज खाजा उत्तर प्रदेश येथे रेल्वे स्थानापासून गढ़वा झारखंड पर्यंत चाचणी घेण्यात आली. हे रुद्रास्त्र लक्षात ठेवा. हे किलोमीटर लक्षात ठेवा. कुठून गेली हे लक्षात ठेवा. हे विचारतेस एखाद्या याच्यात. हरित पोलादाची व्याख्या निश्चित केली आहे. केंद्रीय पोलाद मंत्री SD कुमारस्वामी यांनी उत्पादन प्रक्रियेदरम्यान उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डायऑक्साईड च्या प्रमाणपत्र आधारित उत्पादनाचा स्टार रेटिंग देण्यासाठी मानकासह ग्रीन स्टील वर्गीकरण जारी केले आहे. पोलाद निर्मिती प्रकल्पातून तयार केलेल्या प्रति टन पोलादामध्ये 2.2 टनपर्यंत कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होत असेल तर ते पोलाद हरित पोलाद म्हणून ओळखले जाईल. आधारभूत वर्ष हे इकॉनॉमीचं MPSCचं फेवरेट आहे हे प्रश्न. आधारभूत वर्षात बदल. केंद्र सरकारने सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात GDPच्या मोजणीसाठी आधारभूत वर्षात बेस बदल केल्याची घोषणा 2 डिसेंबर 2024 रोजी केली. त्यामुळे आता 2011-12 ऐवजी 2022-23 हे आधारभूत वर्ष असेल. हे विचारतेस. आधारभूत वर्ष शिफारस करणारी समिती विचारते.
2004-5 मध्ये अभिजित सेन गुप्ता समिती, 2011-12 मध्ये के सुंदरन समिती, आणि हे लक्षात ठेवा 2022-23 मध्ये विश्वनाथ गोल्डर समिती. ठीक आहे, हे समिती लक्षात ठेवा, हे विचारते म्हणजे विचारतेस. अमेरिका सर्वात मोठा भागीदार झालेला आहे भारताचा. केंद्र सरकारने 16 एप्रिल 2025 रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 131.84 अब्ज डॉलरवर गेला आहे. चौथ्या वर्षी अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदारी ठरला आहे. नवीन आधारभूत वर्षाचा स्वीकार बघा. केंद्र सरकारने औद्योगिक उत्पादन निर्देशांक आणि सकल देशांतर्गत जीडीपीचा जो आहे 2022-23 हे आधारभूत ठरवलेलं आहे, आणि ग्राहक किंमत निर्देशांक साठी 2024 हे नवीन आधारभूत प्रस्तावित आहे, ते ठरवलेले आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. हे तुम्हाला विचारते म्हणजे विचारतेस. हे 1 आणि 2. निर्भय सक्सेस अकॅडमी मध्ये स्वागत आहे तुमचं. DMER चे फुल बॅच अवेलेबल आहे आपल्याकडे. आरोग्य भरतीमध्ये जे लॅबोरेटरी असिस्टंट, लॅब टेक्निशियन ते वाले आपल्याकडे बॅच उपलब्ध आहे. CET, TT, MPSC, UPSC हे सर्व बॅच उपलब्ध आहे. आपल्या अकॅडमीला भेट द्या, डाउनलोड करा. हा आपला अकॅडमीचा लोगो आहे, हा डाउनलोड करा, याच्यावर स्कॅन करा, डायरेक्ट तुम्ही आपल्या ॲपपर्यंत. काही प्रॉब्लेम आला तर मला कॉल करा. धन्यवाद मित्रांनो. लाईक करा, शेअर करा, सगळ्यांना तुमचा ग्रुप असेल ग्रुपवर शेअर करा. सर्वांना हे करंट अफेअर्स कामी येणार आहे मित्रांनो. ठीक आहे, धन्यवाद.